सर्वांना नमस्कार. आज आपण विरामचिन्ह अभ्यासणार आहोत. विषय मराठी. विरामचिन्ह म्हणजे काय ते बघूयात. वाचताना वाक्य कुठे संपते, प्रश्न कुठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कुठे किती वेळ थांबावे हे समजण्यासाठी वाक्यात जे चिन्ह वापरले जातात त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. विरामचिन्हे एखादी गोष्ट वाचत असताना आपण मध्येच अर्थ लक्षात घेऊन थांबतो, या थांबण्याला विराम असे म्हणतात. हा विराम आपण कधी अगदी कमी वेळ घेतो, तर कधी थोडा, तर कधी अधिक वेळ. हा विराम दाखवण्यासाठी आपण विरामचिन्हांचा वापर करतो. तसेच प्रश्न विचारणे, आश्चर्य व्यक्त करणे इत्यादी गोष्टी देखील आपण विरामचिन्हांचा वापर करतो. प्रत्येक वेळी आपण वेगवेगळे विरामचिन्ह वापरतो. आपण बोलत असताना आपल्या आवाजाच्या चढउतारावरून आपल्याला काय म्हणायचे आहे ते समोरच्या व्यक्तीला समजते. पण हेच लिहून दाखवले की कोणता उद्गार कोणाचा, कोणते वाक्य कुठे संपले, नवीन वाक्य कुठे सुरू झाले हे समजत नाही. विरामचिन्ह बघूयात. पहिला आहे पूर्णविराम. याचा वापर विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी करतात. तसे शब्दांचा संक्षिप्त दाखवण्यासाठी आद्याक्षराच्या पुढे देखील ते वापरले जाते. तो घरी गेला, पूर्णविराम दिलेला आहे. श्रीयच श्री संक्षिप्त रूप आहे. पुढील विरामचिन्ह आहे अर्धविराम. याचा वापर दोन छोटी वाक्य अव्ययांनी जोडलेली असताना करतात. गरजत होते पण पाऊस पडला नाही. दोघांच्या मध्ये अर्धविराम वापरलेला आहे. दोन वाक्यांच्या मध्ये अर्धविराम वापरलेला आहे. पुढील विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. याचा वापर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास त्यांच्यातील वेगळेपण दाखवण्यासाठी करतात. तसेच संबोधन दर्शवताना देखील याचा वापर केला जातो. हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. राज पुस्तक वाच. हुशार, अभ्यासू आणि राज याच्यानंतर विरामचिन्ह कोणते वापरले आहे, तर ते स्वल्पविराम वापरलेले आहे. पुढील आहे प्रश्नचिन्ह. याचा वापर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी केला जातो. तू कसा आहेस या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरलेले आहे, म्हणजे प्रश्न विचारलेला आहे. पुढील आहे उद्गार चिन्ह. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दांच्या शेवटी याचा वापर केला जातो. अरे रे, त्याची फार नुकसान झाली. अबब, केवढा मोठा हत्ती आहे. या ठिकाणी अरे रे आणि अबब यानंतर हे उद्गारवाचक चिन्ह वापरलेले आहे. शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा मुख्य गोष्ट सूचित करायची असेल तर याचा वापर होतो. तसेच दुसऱ्याची मत अप्रत्यक्षपणे सांगताना देखील याचा वापर केला जातो. मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण या शब्दाच्या आजूबाजूला एकेरी अवतरण चिन्ह दिलेले आहे. तसेच व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. पुढील चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी याचा वापर करतात. ती म्हणाली, मी पण येते. या ठिकाणी ती काय म्हणाली त्या सांगण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे. पुढील चिन्ह आहे संयोगी चिन्ह. याचा वापर दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास करतात. या ठिकाणी देव आणि दानव, प्रेम, विवाह हे वापरण्यासाठी संयुक्त चिन्ह वापरले. आजचा कार्यक्रम शाळेच्या पुढील पटांगणात होईल. आता या ठिकाणी शब्द अपूर्ण राहिला, त्यामुळे सुद्धा संयुक्त चिन्ह वापरलेले आहे. पुढे आहे अपसारण चिन्ह.
बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास याचा वापर करतात. मी तिथे गेलो पण या ठिकाणी अपसरण चिन्ह वापरलेले आहे. तो मुलगा अपसरण चिन्ह ज्याचे बक्षीस मिळवले पुन्हा अपसरण चिन्ह आपल्या शाळेत आहे.